विद्यार्थ्यांसाठी आता एक महत्त्वाची बातमी आहे। शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराचं ओझं कमी करण्यासाठी शासनाने एक समिती तयार केली आहे। लवकरच त्याच्या बैठकीमध्ये ठोस निर्णय घेणार असल्याची प्रतिक्रिया शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी एनडीटीव्ही मराठीला दिली आहे। या सगळ्या संदर्भात शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याशी सविस्तर बातचीत केली आहे। आमचे नागपूरचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांनी आपण पाहूयात। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आपल्या सोबत आहेत, त्यांना विचारूया। सर, राज्यामध्ये शालेय शिक्षण विभागामध्ये काही प्रश्न गंभीर आहेत जे अनेक वर्षापासून आहेत। त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे, दप्तराचं ओझं जे आहे ते वाढलेलं आहे आणि अनेक मुलांना दप्तराचं ओझं घ्यावं लागतं। मुलाच्या वजनाच्या 10%च वजन असलं पाहिजे, म्हणजे 20 किलोचा जर मुलगा असेल तर त्याचं वजन जे आहे ते 2-2.5 किलोपर्यंत असायला पाहिजे, पण प्रत्यक्षात स्थिती जास्त आहे आणि खूप वजनी दप्तर आहेत। तर या संदर्भामध्ये शालेय शिक्षण विभाग काय पावलं उचलणार आहेत आणि तुमच्या निदर्शनास हा सगळा विषय आल्यानंतर काय पावलं उचलणार आहात तुम्ही? पाठीमागच्या काळामध्ये या संदर्भामध्ये समिती गठीत करण्यात आली होती। त्याच्यातनं काही विषय पुढे आले आणि आपण जर बघितलं असेल की एकाच पुस्तकामध्ये म्हणजे एका विषयाचे 3-4 टप्पे करून एका पुस्तकामध्ये 3-4 विषयांचं म्हणजे क्वार्टरली त्या ठिकाणी ते पुस्तक बनवण्यात आलं। काही कोरी पाणी त्या पुस्तकामध्ये टाकण्यात आली, परंतु आता या संदर्भामध्ये पण अनेक पालकांच्या, अनेक शिक्षकांच्या आणि शिक्षण तज्ज्ञांचे काही वेगवेगळे विचार आहेत। त्यांचं म्हणणं असं आहे की आता पहिल्या क्वार्टरचं शिकून झाल्याच्यानंतर ते पुस्तक आपण बाजूला ठेवतो, दुसऱ्या क्वार्टरचं जेव्हा शिक्षण आपण देतो आणि ते शिकवत असताना जर पहिल्या क्वार्टरचा काही संदर्भ किंवा लिंक करायचा असेल तर ते पुस्तक त्यावेळेस उपलब्ध राहत नाही। आणि म्हणून या संदर्भामध्ये आता परत त्या ठिकाणी विचारमंथन चालू आहे। मला वाटतं की येणाऱ्या शनिवारी राज्यव्यापी अनेक शिक्षण तज्ज्ञ आहेत, त्यांचं पण आम्ही एक असं बैठक आयोजित करतो आहोत। त्याच्यातनं पण अनेक लोक आपलं आपलं मनोगत व्यक्त करतील आणि शेवटी या संदर्भामध्ये अभ्यास करून समिती जो काही निर्णय देईल त्याप्रमाणे पुढे जाऊ आणि त्यातल्या त्यात विद्यार्थ्यांचं ओझं कमी कसं करता येईल, आता हा तर आपला सगळ्यांचा उद्देश आहे आणि त्या पद्धतीने जे शक्य आहे त्या पद्धतीने पुढे जाऊ। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासह प्रवीण मुधोळकर, एनडीटीव्ही मराठी, नागपूर।